भांड, मडकं. आपल्याला काय उपमा दिली आहे? मातीचं मडकं. आणि देवाला काय उपमा दिली आहे? कुंभार. देवाला काय उपमा दिली आहे? ते गाणं आहे ना, तू मेरा कुंभार मैं मिट्टी का बर्तन हूँ, तू मेरा है कुंभार, असं काहीतरी गाणं आहे. हां, बरीच गाणी आहेत. माती आणि मडकं आणि कुंभारावरती बरीच गाणी आहेत, शोधा. देवाने आपल्याला कशापासून बनवलं? मातीपासून. मातीपासूनच का बनवलं? दगडापासून का नाही बनवलं? दगडापासून बनवलं असतं काय झालं असतं? बोला, विचार करा काय झालं असतं. नाही, एकमेकाला ठोक मारले असते आपण. सोन्यापासून का नाही बनवलं? नाही. हां, मातीपासून बनवलं. मातीचा एक गुणधर्म आहे. तुम्ही शेतकरी आहात. काय आहे मातीचा गुणधर्म? जे पेराल ते उगवते. आपण मातीत काय पेरतो? बी पेरतो. भात लावलं तर भात उगवते. काटे कुसळे लावले, मातीची मशागत केली नाही तर, तुम्ही तसंच ठेवलं 5 वर्ष, काय होईल? काय होईल? हे बघा कसं दिसतं ते डोंगरावरती. काहीच केलेलं नाही आहे, तसंच आहे, ओसाड ना. काटे कुसळे उगवतात ना. तसंच ह्या मातीला देवानं कशासाठी घडवलं? की जे पेरतं ते उगवावं. जे मी पेरतो ते उगवावं. ही मातीचा गुणधर्म आहे आणि तो आपलाही गुणधर्म आहे. चांगलं पेराल तर चांगलं उगवेल, वाईट पेराल तर तसंच ठेवाल 5 वर्ष तर जंगली होईल. आपण इथे कशासाठी येतो? चांगलं पेरण्यासाठी. तुमच्या हृदयात काय पेरलं जातं दर रविवारी? चांगलं. त्यामुळे चांगलं आलं की नाही? पीक कसं आलं? इतकी वर्ष आपण कसलं पीक घेतलं? देवाच्या चांगुलपणाचं, आशीर्वादांचं. का? कारण काहीतरी पेरलेलं आहे, ते उगवत आहे. जगातल्या लोकांकडे बघा, काय पेरत आहेत? चांगलं पेरतात की वाईट पेरतात? काय निघतंय? वाईट निघतंय. हल्लीची पिढी बघा काय चाललंय. सुखी आहोत आपण? आहोत ना? देवानं आपल्याला मातीपासून बनवलं अशासाठी की त्यानं आपल्याला मडकं म्हणून घडवावं आणि त्या मडक्यामध्ये तोच राहावा. मडक्यामध्ये कोण राहावं? प्रभू राहावा. उत्पत्ती 1 अध्याय 7वं वचन. दुसरा अध्याय 7वं वचन. प्रारंभाचं पुस्तक 2 अध्याय 7वं वचन. पान नंबर 3. आणि यहोवा देवाने जमिनीतल्या मातीचा मनुष्य घडला आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. कसा बनवला देवानं माणसाला? मातीचा. यहोवा देवाने जमिनीतल्या मातीचा मनुष्य घडला आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. पहिला मनुष्य आदाम. त्याला कसं बनवलं देवानं? मातीनं, स्वतःच्या हाताने बनवलं. बाकी सगळ्या गोष्टी देवानं बोलून बनवल्या. असे होवो, असे होवो, असे होवो ना. पण माणसाला स्वतःच्या हातानं बनवलं, आपल्या प्रतिरूपात बनवलं. एवढी काळजी घेऊन बनवलं, नाही का? काळजी घेऊन बनवतं ना. कुंभार मडकं कसं बनवतो? काळजी घेऊन बनवतो. हालेलुया. यशया 64:8 मध्ये लिहिलंय, देवाशी आपलं नातं कसं आहे? तू कुंभार आणि मी मातीचं मडकं. यशया 64:8.
यशायाचं पुस्तक 64 अध्याय 8 वचन, पान नंबर 9 से. परंतु आता हे यहोवा, तू आमचा बाप आहेस. आम्ही माती व तू कुंभार, आणि आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहोत. हालेलुया. परंतु आता हे यहोवा, तू आमचा बाप आहेस. आम्ही माती व तू आमचा कुंभार, आणि आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहोत. आम्ही कोणाचे काम आहोत? देवाच्या हाताचे काम आहोत. तो आपला कुंभार आहे आणि आपण हातातली त्याच्या माती आहोत. आमेन. हालेलुया. इर्मया 18 वचन 1 ते 4. इर्मया 18 1 ते 4. पान नंबर 9 से 28. इर्मया 18 वचन, 18 अध्याय 1 वचन. जे वचन यहोवापासून इर्मयाकडे आले ते म्हणाले, उठून कुंभाराच्या घराकडे उतरून जा, आणि तेथे मी आपली वचने तुला ऐकवीन. मग मी कुंभाराच्या घराकडे उतरून गेलो, तेव्हा पहा, तो चाकावर काम करीत होता, आणि जे मातीचं पात्र तो करीत होता ते त्या कुंभाराच्या हातात असताच बिघडले. तेव्हा जसे कुंभाराला ते करण्यास बरे वाटले, तसे त्याने त्याचे पुन्हा एक दुसरे पात्र केले. जे वचन यहोवापासून इर्मयाकडे आले ते म्हणाले, उठून कुंभाराच्या घराकडे उतरून जा, आणि तेथे मी आपली वचने तुला ऐकवीन. काय बोललं ते वचन? काहीतरी करायला सांगितलं इर्मयाला ना, बरोबर की नाही? देवाचं वचन काय बोलतं? या मातीला काहीतरी करायला सांगतो ना. सगळं देव एकदाच सांगतो का करायला? तो काहीतरी थोडंसं करायला सांगतो. इथे जा, असं कर, नाही का? थोडं थोडं. देव एकदाच सगळं करायला नाही सांगत. तो आपल्याशी थोडं थोडं बोलतो. जर ते आपण थोडं केलं तर त्याच्यानंतर तो दुसरा आणखी बोलतो, नाही का? पण जे पहिलंच मी ऐकलं नाही तर मी दुसरं काय तो कळवेल? त्यानं सांगितलं मला तलासरीला जा, जर मी गेलो नाही तर तलासरीला गेल्यानंतर तो मला अशी काय बोलणार? गेला नाही तर. पण मी आलो तर तो बोलणार ना. तसंच आहे, इर्मयाला देवाचं वचन आलं आणि म्हणालं, जा कुंभाराच्या घराकडे जा, आणि तेथे मी तुला दुसरी वचनं कळवेन. मग मी कुंभाराच्या घराकडे उतरून गेलो, तेव्हा पहा, तो चाकावर काम करीत होता. कुंभार काय करीत होता? चाकावर काम करीत होता. आणि जे मातीचे पात्र तो करीत होता ते त्या कुंभाराच्या हातात असताच बिघडले. काय झालं? कुंभार असं मातीला घडवत होता, गोळ गोळ फिरत होतं चाक, आणि घडता घडता ते बिघडलं. जरा जरी ठोसा लागला तरी ते बिघडतं, जरा जरी हात वाकडा झाला तरी ते बिघडतं. तसं देवाच्या हातात, त्या कुंभाराच्या हातातून ते मातीचं मडकं बिघडलं. आपणही होतो की नाही? किती वर्ष बिघडलेलो होतो. प्रभूला घेण्याआधी आपण कसे होतो? बिघडलेलो होतो. तेव्हा जसे कुंभाराला ते करण्यास बरे वाटले तसे त्याने त्याचे पुन्हा एक दुसरे पात्र केले. हालेलुया. बिघडलेलं सोडलं का देवाने आपल्याला? नाही. त्याच्या हातात त्यानं पुन्हा ती माती घेतली आणि एक चांगलं मस्त मडकं दुसरं बनवलं. हे आपल्याबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. आपण कसे होतो? बिघडलेले. आता कसे आहोत? देवानं आपल्याला चांगलं रूप दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या हातात पडणं, बोला, चांगलं आहे. त्यांच्यासाठी भयंकर आहे, आमच्यासाठी चांगलं आहे. वचन 5 वाचू. 5 वचन. तेव्हा यहोवाचं वचन माझ्याकडे आले, ते म्हणाले, यहोवा म्हणतो, अहो इस्रायलाचे घराणे हो, जसे हा कुंभार करतो तसे माझ्याने तुमचे करवत नाही काय? अहो इस्रायलाचे घराणे हो,
पहा, जशी माती कुंभाराच्या हातात असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. हालेलुया. काय म्हणतो प्रभू? यहोवाचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, यहोवा म्हणतो, अहो इस्रायलाचे घराणे हो, अहो माझ्या लोकांनो. इस्रायल कोण? आपण. आत्मिक इस्रायल कोण आहोत? आपण अब्राहमाचे संतान आहोत ना. येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण सर्व अब्राहमाची लेकरं आहोत, म्हणजे इस्रायल आहोत. आहेत की नाही? हां. जसे हा कुंभार करतो तसे माझ्याने तुमचे करवत नाही काय? देव म्हणतो, कुंभार जसे त्या मातीला घडवतो तसे माझ्याने तुम्हाला घडवत नाही काय? अहो इस्रायलाचे घराणे हो, पहा, जशी माती कुंभाराच्या हातात असते तसे तुम्ही सर्व माझ्या हातात आहात. हालेलुया. देवाच्या हातात पडणं चांगलं आहे. घडवू दे ना, थोडं दाबू दे. हां, तो मला आकार देत आहे. काय देत आहे? आकार. भांड्याने उडी नाही मारायची त्या चाकावरनं. माती उडी मारते का चाकावरनं? नाही, हातातच राहते ना. देवाच्या हातात राहणं बरं आहे, देवाच्या हातातून बाहेर पडणं भयंकर आहे. हालेलुया. तसे आपण आहोत. हे मातीचं मडकं देव तयार करत आहे त्याच्या राहण्यासाठी. कशासाठी? त्याला राहणजोगं पात्र व्हावं म्हणून, त्याच्या गौरवाचं पात्र व्हावं म्हणून. रोमकरसपत्र 9 अध्याय 19 पासून आपण वाचू, 19 ते 24. रोमकरसपत्र 9 अध्याय 19 ते 24. रोमकरसपत्र 9 अध्याय 19 वचन. पान नंबर 1366. 19 वचन. यावरून तू मला म्हणशील, तर मग तो दोष का लावतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण अडवतो? अरे मनुष्या, जो तू देवाच्या विरुद्ध प्रत्युत्तर करतोस असा तू कोण आहेस? घडलेली वस्तू घडवणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? एकाच गोळ्यापासून एक पात्र सन्मानासाठी व एक अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आणि देवाने आपला क्रोध दाखवावा व आपले समर्थ कळवावे असे इच्छिताना नासासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांचे त्याने फार सहनशीलतेने सहन केले. आणि त्याने जी पात्रे पूर्वी गौरवासाठी सिद्ध केली होती त्या दयेच्या पात्रांवरून त्याने आपल्या महिम्याची संपत्ती कळवावी अशी त्याची इच्छा असली तर मग काय? त्या दयेच्या पात्रास म्हणजे आपणास त्याने यहुद्यातून केवळ नाही तर राष्ट्रांच्या लोकांतूनही बोलावले आहे. आमेन. हालेलुया. किती भाग्यवान आहोत आपण की देवानं आपल्याला गौरवाची पात्रे होण्यासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया. कमी आहे का मान? हो, मला आमदाराने एक दिवस त्याच्याजवळ राहण्यासाठी बोलवलं तर माझा कॉलर किती टाईट होतो. नाही, आमदाराच्या गाडीत फिरलो तर नाही, एक दिवस. मग जो राजांचा राजा आहे त्याच्याबरोबर राहायला आपल्याला बोलावलेला आहे तर आपला कॉलर किती टाईट पाहिजे. आहे की नाही टाईट? रोज टाईट करून ठेवा. हालेलुया. यावरून तू मला म्हणशील, मग मग तो दोष का लावतो आणि कारण त्याच्या संकल्पाला कोण अडवतो? काय म्हणशील की देवा तू असं केलं, तू मला असं बनवलं म्हणून असं झालं. माझा प्रॉब्लेम नाही, तूच मला असं ठेवलेलं आहेस. दोष का लावतोस? अरे मनुष्या, जो तू देवाच्या विरुद्ध प्रत्युत्तर करतोस असा तू कोण आहेस? काय म्हणतं वचन? की देवाला तू म्हणतोस मला तू असं का घडवलं असा तू कोण आहेस? त्याला मातीवर अधिकार नाही काय? आहे काय कंप्लेन? काय कंप्लेन आहे देवाविरुद्ध? तू मला असं का घडवलंस? बघा पुढे. घडलेली वस्तू घडवणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? म्हणतो आपण, कुरकुर आहे बघा, मला असं का बनवलं?
मला पिवळं का बनवलं, मला हिरवं का बनवलं ना. कलरबद्दल कंप्लेन असते ना आपली ना ना. कलरबद्दल कंप्लेन आहे की नाही. हां सगळ्यांची असते. मला असं का बनवलं, सगळ्यांना युरोपियन व्हायचं आहे ना. त्यासाठी कॉस्मेटिकवाल्यांची ती जास्त जाहिरात असते. पुट्टी लावायची, हां लाली लावायची. काही कंप्लेन नाही. जसं तू मला बनवलेलं आहे, मी सुंदर आहे, पण तू मला बनवलेलं आहेस. केस नाहीत, कंप्लेन आहे. मला नाही बाबा कंप्लेन नाही, पण गेले तरी चालतील. प्रभू आहे, ठीक आहे आहे का कंप्लेन नाही ना. हां कंप्लेन करायची, जसा मी आहे प्रभू तू मला घडवलेलं आहे आणि तुझ्या दृष्टीने मी मौल्यवान आहे. आपण कसेही असलो तरी प्रभूच्या दृष्टीने मौल्यवान आहोत, कारण त्याचे आपण गौरवाचे पात्र आहोत. किती मान दिलेला आहे. राजांच्या राजाबरोबर राहावं एवढा मान कुणाला मिळालेला आहे. हालेलुया. बघा, स्वतःला कमी लेखू नका. ह्या जगामध्ये आपल्याला कमी भौतिक गोष्टी असतील, पण देवाच्या राज्यात आपल्याला काहीच कमी नाही, कारण त्याची समक्षता आपल्या सर्व गरजा पूर्ण करते. आमेन. एकाच गोळ्यापासून एक पात्र सन्मानासाठी व एक पात्र अपमानासाठी करावे, असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय. हालेलुया. देवाला सर्व अधिकार आहे. कोण कुठे कुणाच्या पोटी कधीही जन्मावं हे देवाच्या हातात आहे. काय म्हटलं मी? कोण कुठे कसा कुणाच्या पोटी कधीही जन्मावं हे देवाच्या हातात आहे. आपण शिवाजी महाराजांच्या काळात जन्मलो नाही. जन्मलो असतो तर बरं असतं का? बघा बघा असं आहे ते. म्हणजे आपण जिथे आहोत तिथे आनंदी आहोत. हालेलुया. योग्य वेळेसाठी प्रभूने आपल्याला ह्या वेळेसाठी या काळामध्ये जन्माला घातलेला आहे. मी शिवाजीच्या काळात जन्मलो असतो तर शिवाजी महाराजांच्या मी ते उभं असू शकतो? नाही. नाही का? म्हणजे प्रभूला कोण कुठे कसा घडवावा, कोणाला कुठे जन्म द्यावा हे ठाऊक आहे. हालेलुया. त्यामुळे कुरकुर करायची, मला असंच का बनवलं नाही. प्रभू जसं माझं तू बनवलेलं आहेस, मी आनंदी आहे. चालेल की नाही? हा देवाच्या लोकांचा गुणधर्म आहे. हालेलुया. कारण देव बाह्य गोष्टींना पाहत नाही, तो मध्ये पाहत. त्याने एका माणसापासून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्यांसाठी, इकडे बोट ठेवा आपण ते वाचू. त्याने एका माणसापासून, आदामाला मातीपासून बनवलं ना. प्रेषितांची कृत्य 17 इथे बोट ठेवा. रोम 9 प्रेषितांची कृत्य 17 जाऊ आपण. 26 वचन वाचू. पान 1335. प्रेषितांची कृत्य 17:26. आणि त्याने एकापासूनच मनुष्याची सर्व राष्ट्रे पृथ्वीच्या साऱ्या पाठीवर राहण्यासाठी केली. त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने पूर्वीच ठरवून ठेवल्या आहेत. हालेलुया. देवानं मातीचा मनुष्य घडला आणि त्या एका माणसापासून त्याने सर्व मानवजात निर्माण केली. आपण माकडापासून झालो नाही. हालेलुया. आम्ही मनुष्य आहोत. आम्ही मनुष्याचा वंश आहोत. आम्ही माकडापासून झालो नाही. त्याने देवाने एका माणसापासून मनुष्याची सर्व राष्ट्रे पृथ्वीच्या साऱ्या पाठीवर राहण्यासाठी केली. किती लोकसंख्या आहे जगाची? 800 कोटी. किती? 800 कोटी. किती शून्य असतात? बघा घरी जाऊन, मी नाही सांगत. आणि बघा पुढे बघा, त्यांचे नेमलेले समय, म्हणजे कोणत्या वेळेत तुम्ही जन्मावं, तुमचे वाढदिवस, तुमचा जन्मदिवस,
त्यांच्या वस्तीच्या सीमा म्हणजे कुठे जन्मावं, कुणाच्या पोटी जन्मावं, कोणत्या कुळात जन्मावं, वसईला जन्मावं की तलसरीला जन्मावं की सौदीला जन्मावं, कुठे पाहिजे होतं? सौदीला पाहिजे होतं? आहेत ते बरे आहेत ना? हां, तिकडे नका जाऊ, प्रभू नाही मिळणार. इकडे तुम्हाला प्रभू मिळाला. हालेलुया. सीमा त्याने पूर्वीच ठरवून ठेवल्या आहेत. तुमची किती शेती असावी, तुम्हाला किती मुलं असावी, तुम्ही कोणती नोकरी करावी, तुमच्याकडे किती पैसे असावे, तुम्ही कसे दिसावे, काळे दिसावे, तांबडे दिसावे, गोरे दिसावे, ठेंगणे असावे, जाडे असावे, बुटके असावे, लटके असावे, त्यानेच ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळे काही कंप्लेन नाही. बघा, एवढा विचार केल्यावरती समजतं, प्रभू आम्ही धूळच आहोत हे तू आठवतो. आम्ही कोण आहोत? माती. आम्ही माती आहोत. माती आहेस आणि तू मातीला मिळशील ना. आहे ना वचन? तू माती आहेस आणि तू मातीला मिळशील. येऊया 9मध्ये, रोम 9मध्ये काय लिहिलंय? 21वं वचन. एकाच गोळ्यापासून एक सन्मानासाठी पात्र. माती एकच असते की नाही कुंभाराकडे? मातीचा ढीग एकच असतो की नाही मळलेला? त्याच्यातूनच तो घेतो की नाही? कोणाच्या पंत्या बनवतो, कोणाची ती तिरडी नेण्यासाठी तो माठ बनवतो ना. तिरडी नेण्यासाठी असतो ना एक माठ, एक पाण्यासाठी असतो मडकं, एक खापरी असते, एक भाजी करण्यासाठी भांडं असतं, दुसरं काय काय, एक मुंजी असते. मुंजी माहिती आहे ना, भात ठेवण्यासाठी मोठा परडा. माती कोणती असते? एकच गोळा असतो, पण भांडी वेगवेगळी असतात ना. मग ही सगळी भांडी वेगवेगळी आहे, पण आपला गोळा प्रभूने बनवलेला आहे. हालेलुया. त्या एकाच गोळ्यातनं त्यांना घेऊन सर्व मनुष्यजात निर्माण केलेली आहे. गर्व आहे? नाही. कसला गर्व करायचा? मातीपासून जन्मलो, मातीतच जाणार आहे. 6 फूट बाय किती? 6 बाय 3 फूट. हालेलुया. एक पात्र सन्मानासाठी. बघा, आपल्या हातात आहे की मला सन्मानाचं पात्र बनायचं आहे की अपमानाचं पात्र बनायचं आहे. हालेलुया. भांडी वेगवेगळी असतील, परंतु त्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे हे आपल्या हातात आहे. काय? भांडी वेगवेगळी असतात, परंतु त्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे ते आपल्या हातात आहे. एक तर देवाला ठेवा की एकतर सैतानाला ठेवा. कोणाला ठेवायचं? या भांड्यामध्ये कोण आला पाहिजे? हां, त्याच्यासाठी मला बनवलेलं आहे, सन्मानासाठी. जर देव आपल्यामध्ये भांड्यामध्ये असेल, आत्म्यानं आपण भरलेलं असू, हे भांडं भरलेलं असेल, तर सन्मानासाठी आहे. आणि जर ह्या भांड्यामध्ये दगड माती भरलेली असेल तर ते कसलं आहे? अपमानासाठी. दारू ठोसलेली असेल तर ते अपमानासाठी. व्यभिचारानं भरलेलं असेल ते अपमानासाठी आहे. अपमान. जा, मी तुला वापरणार नाही. हालेलुया. वचन 22. आणि देवाने आपला क्रोध दाखवावा आणि आपले सामर्थ्य कळवावे असे इच्छिताना नाशाकडून सिद्ध केलेल्या क्रोधांच्या पात्रांचे त्याने फार सहनशीलतेने सहन केले. हल्ली देव, ज्यांना देव ठाऊक नाही त्या लोकांचं सहन करीत आहे की नाही? वाट पाहत आहे की नाही? कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा? तर सर्वांनी पश्चाताप करावा आणि येशू ख्रिस्ताला स्वीकारावं अशी देवाची इच्छा आहे. सर्व भांडी त्याच्या प्रभूनं, त्याच्या आत्म्यानं भरली जावी ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. आणि त्याने ती पात्रे पूर्वी गौरवासाठी सिद्ध केली होती. त्या दयेच्या पात्रांवरून त्याने आपल्या महिम्याची संपत्ती कळवावी अशी त्याची इच्छा असली तर मग काय? आता आपण कोणती पात्र आहोत? दयेची पात्र. ज्यांच्यामध्ये देव नाही ती कोणती पात्र आहेत? क्रोधाची पात्र. आपल्याला काय म्हटलंय? दयेची पात्र, सन्मानाची पात्र. वा, किती मान दिलाय देवानं आपल्याला. सन्मानाची पात्र. त्या दयेच्या पात्रास म्हणजे आपणास त्याने यहुद्यातून केवळ नाही तर राष्ट्रांच्या लोकांतूनही बोलावलेलं आहे. हालेलुया.
त्याच्या गौरवाची पात्र बनण्यासाठी त्यानं आपल्याला राष्ट्रांच्या लोकातून, ज्यांना देव माहीत नव्हता त्यांना बोलावलेलं आहे. आपण राष्ट्रांची लोक, आपण परराष्ट्रीय. पहिले दोनच भाग होते, इस्रायली आणि परराष्ट्रीय. पण आता देवानं सर्वांना बोलवलेलं आहे. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. त्याचं भांडं जीवनानं भरलं जाईल, पाण्यानं, आत्मिक पाण्यानं, प्रभू येशूच्या आत्म्यानं ते भरलं जाईल. हालेलुया. जेव्हा पौलाला देवानं निवडलं ना, त्याला दर्शन दिलं, तो आंधळा झाला ना, त्याच्या डोळ्यावरती खपले आली. मग 3 दिवस तो उपवास करत होता. तेव्हा देवानं हनन्याला म्हटलं, जा आणि पौलाशी बोल. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 15 आणि 16. पौलाला त्यानं पात्र म्हटलं. काय म्हटलं? पात्र, मातीचं पात्र. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 15 आणि 16. प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 15 वचन, पान नंबर 1320. पण प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण राष्ट्रांचे लोक व राजे व इस्रायलाचे संतान यांच्या समोर माझे नाव नेण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागतील हे मी त्याला दाखवीन. हालेलुया. काय म्हटलं पौलाबद्दल? देवानं हनन्याला म्हटलं, जा, कारण राष्ट्रांचे लोक व राजे व इस्रायलाचे संतान यांच्या समोर माझे नाव नेण्याकरता ते माझे निवडलेले पात्र आहे. आपण निवडलेले आहोत? हां, आहोत निवडलेले. पुढचं वचन वाचा, काय लिहिलंय? आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागतील हे मी त्याला दाखवीन. हे नको, मी निवडलेलं आहे, मला मस्त इकडे पण मस्त मेलो की स्वर्गात काही प्रॉब्लेम नाही. दुःख नको. निवडलेले आहात? हां, मग काय लिहिलंय पुढे? तुला माझ्यासाठी, माझ्या नावासाठी किती 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 दुःखे सहन करावी लागतील हे मी त्याला दाखवेन. निवडलेले आहात? दुःख सहन करायची तयारी आहे? हां, जिंकलो. गौरवाचे पात्र, गौरवाचे पात्र. फिलिप्पियस 1:29. काय लिहिले बघा? देवाकडून आपल्यावर एवढा उपकार झाला की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकंच नाही तर त्याच्या नावासाठी दुःखही सहन करावं. या पात्रावरती काय उपकार झाला? देवानं मला निवडलं, माझ्यावर उपकार केला. हां, फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय 29 वचन. कारण ख्रिस्ताकरिता तुम्हावर हा उपकार झाला की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नव्हे तर त्याच्याकरिता दुःखही सोसावं. हालेलुया. आहे का एका नाण्याची 2 बाजू? आपल्याला फक्त काटाच पाहिजे, छाप नको, किंवा छापच पाहिजे, काटा नको. निवडलेले आहात, दुःख सहन करायची तयारी असली पाहिजे. हालेलुया. कारण गौरवाचं पात्र आहे. हालेलुया. बघा, कारण ख्रिस्ताकरिता तुम्हावर हा उपकार झाला. देवानं आपल्यावर उपकार केले की नाही? आपल्याला निवडलं. तेवढं केवढा मोठा उपकार की मला त्यानं निवडलं, मला बोलावलं, त्याच्या योग्यतेनं ठरवलं. इतकी हजारो कोटी लोक आहेत, त्यांच्यामधून त्यानं मला निवडलं. त्या थोडक्यांमध्ये माझी गणती केली की मी पात्र निवडावं, अशासाठी की माझे गौरव त्याच्यामधून मी प्रकट करावे, मी त्याच्यामध्ये राहावं, मी त्याच्यामध्ये राहावं. की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नाही तर त्याच्याकरता दुःखही सोसावं. देवाकडून चांगले ते घ्यावे आणि वाईट ते घेऊ नये. काय योब काय म्हणतो? हां, देवा सगळं गेलं, त्याचं गेलं की नाही?
संपत्ती गेली, मेंढरं गेली, उंट गेली, सेवक मेले, घर गेलं, पोरं गेली, सगळं गेलं. शरीरही आरोग्य आजारी झालं, फोड आले, तरी तो म्हणतो देवानं दिलं, देवानं नेलं, देवाला धन्यवाद. त्याच्याकडून चांगलं घ्यावं आणि वाईट ते घेऊ नये. काय आपली काय मनस्थिती? सगळं चांगलंच घ्यावं. सुखाचे दिवस आले, सुखाचे दिवस जातील. दुःखाचे दिवस आले, दुःखाचे दिवस जातील. तो बदलत नाही. परिस्थिती बदलते, प्रभू नाही बदलत. आणि परिस्थितीनुसार आपण बदललं नाही पाहिजे. परिस्थितीनुसार आपण बदलायचं नाही. चांगल्या परिस्थितीत प्रभू होता, त्याचे आशीर्वाद घेतले, आनंद केला. मग वाईट परिस्थितीत प्रभू सोडून जाणार का? नाही. आहे आपण प्रभूमध्ये आनंद करू. हालेलुया, हालेलुया. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. हा मन असं ठेवायचं की प्रभू जसं काही असेल, तू माझ्याबरोबर आहे, तू मला भरलेला आहेस, मी आनंदी आहे. आणि मडकं तुझ्या गौरवासाठी बनलेलं आहे. तर कोणाला कसं वापरायचं ते प्रभूच्या हाती आहे. त्यासाठी लिहिलं आहे की मनुष्यावर जेवढी होती ते परीक्षा होईल, नाही का? 1 करंथीकर 10वा अध्याय 13वं वचन काय लिहिलं आहे? कोणत्या मडक्याला कसं वापरावं हे प्रभूच्या हातात आहे. आणि तुमच्या मडक्याची कॅपॅसिटी त्याला माहीत आहे. तुम्ही किती सहन करू शकता त्याला माहीत आहे. 1 करंथीकर 10वा अध्याय 13वं वचन. पान नंबर 1384. 1 करीन 10:13. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही, पण देव विश्वासू आहे, तो तुमच्या सक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. हालेलुया. कोणत्या भांड्याला किती प्रेशर द्यायचं हे देवाला माहीत आहे. कुकर असतो ना आपल्या घरी, कुकर पाहिलाय तुम्ही? किती जणांनी पाहिलाय कुकर? आहे तुमच्या घरी? आहे ना? किती किती लिटरचे असतात? 2 लिटर, 3 लिटर, 5 लिटर, 8 लिटर असतात, 10 लिटर असतात. नाही म्हणजे काय? शिटी कोणाची लवकर वाजते? हां. आपली शिटी कधी वाजते? फार लवकर वाजते की लेट वाजते? हां, मडका आहे ना. कुकर काय आहे? मडका आहे, भांडा आहे. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती प्रभू तुमची परीक्षा पाहणार. त्याला माहिती आहे तुमचं भांडं 10 लिटरचं आहे, ह्याला मी 10 लिटरचंच प्रेशर देणार, 11चं नाही, कारण याची शिटी 10लाच वाजेल. आणि 2चा आहे तो, त्याला माहिती आहे प्रभू त्याचा 2चाच आहे, 2ची कॅपॅसिटी आहे. 2 जरा जास्त प्रेशर दिलं काय वाजणार, फुटणार. म्हणून हे वचन बरोबर आहे. हालेलुया. आपली कॅपॅसिटी जाणायची. आणि रोज आपल्याला प्रभू आपली कॅपॅसिटी जाणून देतो. कशी? कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं ना, कोणीतरी आडवा येतो ना, मनासारखं होत नाही, मॅनेजर बोलतो, शेजारी शिवा मारतो, काय होतं? उबाळे येतात ना, उकळतं की नाही? हां हां, उकळतं. शिटी वाजते का? उकळू द्या, पण शिटी नका वाजवू देऊ. ही शिटी बंद ठेवायची, बरोबर की नाही? शिटी कोणती? हां. बघा, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. सर्वांची परीक्षा होते, आपलीच होते का? हे बाहेरचे कुकर आहेत ते, त्यांची शिटी कधी वाजते? हां, शिटी नाही वाजली तरी वाजते त्यांची, शिटी लावली नाही तरी वाजते. सर्वांवर होते परीक्षा ना, आपण वेगळे नाही. पण देव विश्वासू आहे. देवाचा एक स्वभाव काय आहे? विश्वासू आहे. विश्वासू म्हणजे देव विश्वासू आहे म्हणजे
म्हणजे जे त्यानं सांगितलं आहे ते तो करणारच. जे देव सांगतो ते करणारच. देव विश्वासू, त्याने येण्याचं वचन दिलं आहे तो येणारच. हालेलुया. आणि त्यानं असं वचन दिलं आहे की तुझ्या शक्तीच्या पलीकडे मी तुझी परीक्षा पाहणार नाही, होणारच. माझी कॅपॅसिटी प्रभूला माहीत आहे. माझ्या शक्तीच्या पलीकडे तो माझी परीक्षा होऊ देणार नाही. त्याला माहिती आहे मी तुरुंगात जाऊ शकतो, मी जाऊ शकेन, हातात त्याच्या आहे. आणि जेव्हा तुरुंगात मी जाईन तेव्हा मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी होती म्हणून मला प्रभूने पाठवलं, तुम्हाला नाही पाठवलं. मार खाण्याची कॅपॅसिटी माझी आहे तर मी मार खाऊ शकेन, नसेल तर नाही खाऊ शकणार. आणि प्रभू मला मारणार पण नाही. हालेलुया. पौलाची आणि सिलासची कॅपॅसिटी होती तुरुंगात जाऊन तिथे गाणी बोलण्याची, म्हणून प्रभूने त्याला पाठवलं आणि त्यांच्याद्वारे अनेक आत्मे जिंकले गेले. हालेलुया. प्रत्येकाला देवानं त्याच्या गौरवासाठी बोलवलेलं आहे. आणि तुम्ही कसे घडवलेले आहात देवाला माहीत आहे. तुमची कॅपॅसिटी किती आहे देवाला माहीत आहे. तुम्ही काय करू शकता देवाला माहीत आहे. आणि तुमच्या शक्तीच्या पलीकडे, तुमच्या सहनशीलतेच्या पलीकडे तुमची तो परीक्षा पाहूच देणार नाही. देव विश्वासू आहे. तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील. तो तुमच्या संगती असेल, तो तुमच्याशी बोलेल, तो तुम्हाला सांगेल भिवू नको, मी तुझ्या जवळ आहे. भिवू नको, मी तुझ्या जवळ आहे, तू माझा आहेस. असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. हालेलुया. आमेन. दुसरा तिमोथी दुसरा अध्याय. दुसरा तिमोथी दुसरा अध्याय 20 वचन 20 आणि 21 आपण वाचू. पान नंबर 1441. आणि मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही पात्रे असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात. तर त्यांपासून दूर होऊन जर कोणी आपणाला शुद्ध केले तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले व धन्यास उपयोगी, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. काय लिहिलंय? मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची पात्रे असतात. नाही का? मोठ्या घरात म्हणजे श्रीमंत माणसाच्या घरात कसली पात्रे असतात? सोन्याची. आता तर आपण सोन्याची नाही, आपण पितळेची म्हणू किंवा स्टीलची म्हणू किंवा काचेची मस्त असतात शोभिवंत ती म्हणू. आणि लाकडाची पण असतात, प्लॅस्टिकची पण असतात. पण प्रत्येकाचं काम वेगळं आहे ना. बाथरूममध्ये आपण वेगळी पात्रे वापरतो, ती जेवणासाठी वापरतो का? हां, नाही. प्रत्येक पात्राचं काम वेगवेगळं आहे. सोन्याची पात्रे आपण कधी वापरतो? चांगल्या बशा एकदम ठेवणीतल्या कधी वापरतो? बोला. हो, आमदार घरी आल्यावर. नाही का? मोठा माणूस कोण घरी आला तर का काय आपण त्याला काय नॉर्मल स्टीलच्या बशीत देतो का? ना, नाही का? आपली ऐपत दाखवली पाहिजे की नाही, मी पण कोणतरी आहे. मग चांगली पात्र कशासाठी वापरतो? चांगल्या कामासाठी, गौरवाच्या कामासाठी, सन्मानाच्या कामासाठी, नाही का? आणि दुसरी पात्र जी लाकडाची असतात, मातीची असतात, प्लास्टिकची असतात, कशासाठी वापरतो? घाणेरडे कामं करण्यासाठी. डस्टबिन असते, कचरा पेटी कसली असते? प्लास्टिकची असते. कुठे ठेवतात? घरात ठेवतात की बाहेर? बाहेर. सोन्याचं कुठे ठेवतात? घरात की बाहेर? हां, म्हणजे प्रत्येक पात्राचं काम आहे, जागा आहे.
आणि ती प्रत्येक पात्र कशातही कामासाठी वापरलं जातं, काही सन्मानासाठी, काही अपमानासाठी, असं हे वचन सांगतं. हेही घर आहे. हे काय आहे? देवाचं घर आहे की नाही? मंडळी काय आहे? मग इथे किती पात्र आहेत? एवढी पात्र आहेत. पण ह्या मंडळीमध्ये सुद्धा काही पात्र कशी आहेत? गौरवासाठी आहेत, काही अपमानासाठी आहेत. सगळी सोन्याची आहेत का? सगळेच दुधाने काय ते होत ना, दुधाने नहालेले आहेत का? नाही. काहीकांना काम वेगळं आहे, काहीकांचं काम वेगळं आहे, काहीकांचं काही दुसरं आहे. हालेलुया. पण बघा पुढचं वचन, 21वं वचन बघा. तर त्यापासून दूर होऊन, कशापासून? हे समजण्यासाठी आपल्याला 19वं वचन वाचावं लागेल, तर समजेल, नाही तर नाही समजणार. त्यापासून दूर होऊन, वचन 19 वाचा. कशापासून दूर होऊन? तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे. त्याला हा शिक्का आहे की प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. ह्याचं उत्तर मिळालं. त्यापासून दूर राहावे. कशापासून दूर राहावं? आपण जे वाचतो त्याच्या पुढे मागे 1-2 वचनं वाचत जा, म्हणजे आपल्याला त्याचा उलगडा होतो, नाहीतर हे समजत नाही. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे. त्याला हा शिक्का आहे की प्रभू आपले आहेत त्यांना ओळखतो. हे माझं पात्र आहे, हे माझं सन्मानाचं पात्र आहे. हालेलुया. आणि त्या पात्राचं काम काय आहे? प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक पात्राने अन्यायापासून दूर राहावे. गौरवाचे पात्र आहोत, सन्मानाचे पात्र आहोत, निवडलेले पात्र आहोत. मग काय करावं लागेल? पापापासून दूर राहावं लागेल. तर देवाचे गौरव आपल्यामधून प्रकट होतील. आपल्याला सन्मानास योग्य असं तो लेखेल. जेव्हा पाहुणे येतील तेव्हा आपल्याला पुढे करेल. सोन्याचं पात्र व्हायचंय कशासाठी? जेव्हा मानाचा प्रसंग येईल, जेव्हा राजांसमोर आपल्याला उभं केलं जाईल, जेव्हा साक्ष देण्याची वेळ येईल, तेव्हा प्रभू आपल्यामधून त्याची साक्ष देईल सन्मानासाठी, योग्य वेळी. पण त्यासाठी तयारी केली पाहिजे. काय केलं पाहिजे? तयारी. असंच नाही. बघा कशी तयारी केली पाहिजे. वचन 21. आपल्याला वाटतं प्रभूने मला वापरावं, प्रभूने मला भरावं, मग ही तयारी करा. त्यापासून दूर होऊन जर कोणी आपणास शुद्ध केले तर तो सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले, धन्यास उपयोगी, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले असे पात्र होईल. आमेन. अन्यायापासून दूर पळालो तर काय होईल? बघा, शुद्ध केलेले, पवित्र झालेले, सन्मानास नेमलेले. कशासाठी? मानास नेमलेले, पवित्र केलेले, धन्यास उपयोगी. हालेलुया. मान आहे की नाही? प्रभू मी आहे, मला पाठव. धन्यास उपयोगी. प्रभू मी आहे, मी आहे, मला पाठव, माझा वापर कर. प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले पात्र असे होईल. मान आहे का हा? हो, मान आहे की नाही? किती मान आहे? देवानं मला ह्यासाठी गणावं, हाच मोठा मान आहे. हालेलुया. बघा तुम्ही आपण कुठे जन्मलो, कसे जन्मलो, परिस्थिती काय आहे हे दाखवत नाही आहे. सांगताय का तुम्ही श्रीमंत आहात तरच प्रभू तुम्हाला वापरेल? तुम्ही एज्युकेटेड आहात तरच तुम्हाला प्रभू वापरेल? तुम्ही ज्ञानी आहात, डिग्री आहे म्हणून प्रभू तुम्हाला वापरेल?
नाही, असं कुठेच लिहिलेलं नाही. जो कोणी आपल्याला अन्यायापासून शुद्ध करतो, जो पापापासून दूर राहतो, त्याला प्रभू सन्मानाचं पात्र म्हणून वापरेल. धन्याच्या कामासाठी, चांगल्या कामासाठी, धन्याच्या उपयोगासाठी वापरेलच वापरेल. हालेलुया. घरामधील मातीचं पात्र सोन्याचं पात्र होऊ शकतं का? आपल्या घरामध्ये असलेलं मातीचं पात्र स्टीलचं पात्र होऊ शकतं का? नाही. पण देवाच्या घरामध्ये आम्ही सर्वजण सोन्याची पात्र होऊ शकतो. आमेन. जर आम्ही स्वतःला शुद्ध केलं तर आम्ही मातीचं मडकं सोन्याचं मडकं होऊ शकतो. हालेलुया. हां, लिहिलंय ना? तर ते धनाच्या उपयोगासाठी येईल. आता शुद्ध कसं करायचं? इफिस्करास पत्र 5वा अध्याय. इफिस्करास पत्र 5वा अध्याय बघा. अठरावं वचन. पान नंबर 14 से 17, इफिस्करास पत्र 5वा अध्याय 18 वचन. आणि द्राक्षारसानं मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने भरलेले व्हा. हालेलुया. ह्या पात्रानं काय सांगितलंय? काहीतरी भरायला सांगितलंय आणि कशाने तरी नाही भरायला सांगितलंय. योग्य ते भरायला सांगितलंय आणि अयोग्य ते नाही भरायला सांगितलंय. बरोबर की नाही? ह्या पात्रामध्ये योग्य ते भरलं तर हे पात्र सन्मानाचं पात्र होईल. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. ह्या पात्रामध्ये काय टाकू नका? काय टाकू नका? दारू टाकू नका, पाप टाकू नका, वाईट टाकू नका, राग टाकू नका, सूड टाकू नका, व्यभिचार टाकू नका, मूर्तिपूजा टाकू नका. काय बरोबर की नाही? तर काय टाका? कशाने भरलेले व्हा? आत्म्याने भरलेले व्हा. ख्रिस्त येशूला धारण करा. कशासाठी बनवलेले पात्र? त्याला राहण्यासाठी, त्याचा जिवंत पाणी भरून घेण्यासाठी. हालेलुया. आता मला सांगा, एक मडकं आहे, त्याच्यात माती भरलेली आहे, त्याच्यात मी पाणी भरू शकेल का? नाही ना. का? किती पाणी मावेल माती भरलेल्या मडक्यात, दगड भरलेल्या मडक्यात? आपण जे पाणी भरायला नेतो विहिरीवरती पातेलं, त्याच्यात दगड भरून नेतो का? कसं नेतो? रिकामी स्वच्छ धुवून नेतो. मग ते पात्र भरायचं असेल तर काय करावं लागेल? मातीने भरलेलं असेल, घाणीने भरलेलं असेल, काय करावं लागेल? स्वच्छ करावं लागेल. हालेलुया. कसं? समजा एक पेला आहे, त्याच्यात माती आहे, तो पेला, तेव्हा ते ग्लास मातीने भरलेलं, मी नळ चालू करून त्याच्या खाली ठेवलं तर काय होईल? नळ चालू केला, त्याच्या खाली ग्लास, मातीने भरलेला ग्लास ठेवला आणि नळ चालू केला आणि पाणी त्या ग्लासमध्ये पडत आहे, काय होईल? सांडून जाईल. काय होईल? पाणी गढूळ होईल, सांडून जाईल. 1 मिनिटांनी काय होईल? पाणी खूप सांडून जाईल. 2 मिनिटांनी काय होईल? 3 मिनिटांनी काय होईल? थोडं स्वच्छ होत जाईल. 5 मिनिटांनी काय होईल? थोडं स्वच्छ होत जाईल. हळूहळू त्याच्यातलं पाणी सांडून त्याच्यातली माती बाहेर निघेल की नाही? 10 मिनिटांनी काय होईल? साफ होईल. आत्म्याने कसं भरायचं? कसं भरायचं आत्म्याने? त्याचं पाणी तर वाहत आहे, त्याची नदी थांबलेली आहे, त्याची पाणी नदी वाहत आहे. काय करावं लागेल?
त्या नदीच्या पात्रात जाऊन थांबावं लागेल. त्याचं पाणी पडत आहे, धबधबा पडत आहे. धबधबा माहिती आहे ना? त्या धबधब्याखाली जाऊन थांबावं लागेल. मग काय होईल? थोड्या वेळाने मी ओला चिंब होईल, माझ्यातलं सगळं निघून जाईल. प्रभूची समक्षता, त्याच्यामध्ये आपण राहिलो सकाळी की सगळी मलिनता बाहेर येते. काय येते? सगळी दगडं माती काय तो प्रभू बाहेर काढतो. कुठे? त्याच्या समक्षतेत, प्रार्थनेमध्ये. प्रार्थना काय आहे? आत्म्याला भरवून घेणं, शुद्ध होणं. प्रार्थना म्हणजे मागणंच नाही, तर प्रभूला भरवून घेणं म्हणजे प्रार्थना. जर तुम्ही प्रभूला भरून घेतलं तर तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. बघा, आपण भौतिक गोष्टी मागत राहतो, पण प्रभूला म्हणत नाही, प्रभू मला भर, मला शुद्ध कर, माझ्यात वाहा, ओव्हरफ्लो हो. जर मी 5 मिनटं प्रभूच्या सानिध्यात बसलो तर काय होईल? 10 मिनटं बसलो तर काय होईल? 1 तास बसलो तर काय होईल? कोणताच विचार नाही, प्रभू मला शुद्ध कर. 2 तास बसलो तर काय होईल? मी जेव्हा बाहेर येईन तेव्हा भरून येईल, शुद्ध होऊन येईल. मग रोज केलं तर काय होईल? रोज केलं तर काय होईल? कोणाच्या हातात आहे? आपण सांगतो प्रभू मला आत्म्यानं भर, प्रभू सांगतो तू रिकामी हो. दोष कोणाचा? दोष कोणाचा? किती वेळा बसतो आपण त्याच्या धबधब्याखाली? किती वेळा बसतो आणि त्याला सांगतो मला शुद्ध कर. समजतं का? लक्षात ठेवा, ग्लास, त्याच्यामध्ये माती आणि नळ. समजा तो ग्लास आहे, नळाखाली आलाच नाही तर काय होईल? ग्लास मातीने माखलेला घाणेरडा ग्लास आहे, तो त्या नळाखाली आलाच नाही रोज तर काय होईल? आला तर शुद्ध होईल, नाही आला तर तसंच राहील. आपण जेव्हा जगात फिरतो तेव्हा मागतो की नाही? मग रोज सकाळी काय करायचं? त्या नळाखाली यायचं आणि सांगायचं प्रभू मला धो, काढ, सगळं बाहेर काढ आणि तुझ्या आत्म्याने भर. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, आत्म्यानं भरलेले व्हा. प्रभू सांगत नाही माझ्याकडे प्रार्थना करा आत्म्याने भरलेले व्हा. प्रभू सांगतो तुम्ही आत्म्यानं भरलेले व्हा, म्हणजे पहिले रिकामी व्हा. कारण रिकामी मडकी प्रभू भरतो, भरलेली मडकी प्रभू भरत नाही. आणि ज्याला गरज आहे त्यालाच प्रभू भरतो. तुम्हाला वाटतं मी फुल आहे, मी नाही भरू शकत. प्रभूला माहीत आहे आपल्याला काय हवं आहे, आपली गरज आहे का? आत्म्यानं भरणं आपली गरज आहे? कोणाला वाटतं मला पाहिजे? सर्व गोष्टीपेक्षा मला प्रभू पाहिजे, त्याला प्रभू भरेलच. आमेन, हालेलुया. काय आहोत आपण? पात्र. जर कोणी आपल्या स्वतःला शुद्ध केले तर प्रभू त्याला सन्मानासाठी वापरेल. त्याच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आहे ना वचन? जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. प्रभू त्याला मान देईल. तो स्वतःही तृप्त होईल आणि इतरांनाही तृप्त करेल. त्याच्या स्वतःची तहान भागवली जाईल आणि तो दुसऱ्यांची तहानही भागवेल. तो आशीर्वादित असेल आणि त्याच्यामध्ये दुसरेही आशीर्वादित होतील. हा भयंकर मोठा आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे. व्हायचंय भरलेलं, रिकामी व्हायचं. काय रिकामी करावं लागेल? दगड माती काढावी लागेल आणि त्यासाठी प्रभूला सांगावं लागेल प्रभू भर, मला भर भर भर. जाऊ दे सगळं बाहेर. कारण एका वेळेला एकच गोष्ट भांड्यामध्ये राहू शकते. एक तर माती राहील किंवा एक तर पाणी राहील. एक तर पाप राहील किंवा एक तर प्रभू राहील. आणि जिथे प्रभू आहे तेथे पाप नाही, आणि जिथे पाप आहे तेथे प्रभू नाही. निवड करायची. प्रभू मी मातीचं पात्र, तुझ्या सन्मानासाठी तू मला बनवलंस, तुझ्या सन्मानासाठी तू मला निवडलंस, तुझ्या सन्मानासाठी तू मला बोलवलंस. माझं जीवन व्यर्थ जाऊ देऊ नकोस. तुझ्या नावासाठी तुझ्या आत्म्यानं मला भरलेलं ठेव. हालेलुया.
पहिला करंथीकर 6वा अध्याय. तेरावं वचन. पहिला करंथीकर 6वा अध्याय 13वं वचन. पान नंबर 1380. पहिला करंथीकर 6वा अध्याय 13वा वचन. अन्न पोटासाठी आहे व पोट अन्नासाठी आहे, पण देव ते व हेही नाहीसे करील. पण शरीर जार कर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे. हालेलुया. हे भांड कोणासाठी आहे? आपल्याला वाटतं हे माझं आहे. नाही, हे प्रभूसाठी आहे. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे. आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? जगण्यासाठी खातो ना, खाण्यासाठी नाही जगत. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, परंतु देव ते व हेही नाहीसे करील. एक दिवस हे मातीला मिळणार आहे. अन्न पण मातीला जातं, शरीर पण मातीला, पोट पण मातीला जाणार आहे. पण शरीर जार कर्मासाठी नाही, शरीर व्यभिचार करण्यासाठी नाही. ह्या शरीरामध्ये, या भांड्यामध्ये व्यभिचार गेला तर काय होईल? नाश होईल. दारू गेली तर काय होईल? नाश होईल. पाप गेलं तर काय होईल? नाश होईल. मग सन्मानाचं पात्र होईल की अपमानाचं पात्र होईल? अपमानाचं पात्र होईल. तर प्रभूसाठी शरीर आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. हे भांड त्यानं त्याच्या राहण्यासाठी बनवलेलं आहे. त्यासाठी लिहिलं आहे की तुम्हास, 19वं वचन, तुम्हास ठाऊक नाही काय की तुमचे शरीर तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे त्याचे पवित्र स्थान तुम्ही आहात. तो देवापासून आहे, त्याचे पवित्र स्थान तुम्ही आहात आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही. हे पात्र कोणासाठी आहे? पवित्र आत्म्यानं भरवून घेण्यासाठी आहे. तुम्ही आपले स्वतःचे नाही. आपल्याला वाटतं मी माझ्या स्वतःचा आहे. नाही, आपल्याला त्यानं मोलवान रक्तानं विकत घेतलेलं आहे. हालेलुया. त्यानं मोलवान रक्त देऊन, आपल्या स्वतःचं बलिदान देऊन हे शरीर, हे पात्र विकत घेतलेलं आहे. अशासाठी की त्यानं आपल्या शरीरानं देवाचे गौरव व्हावे. ह्या पात्रानं कोणाचे गौरव व्हावे? कशासाठी विकत घेतलेलं आहे? त्याच्या गौरवासाठी, त्याला राहण्यासाठी. जर तो माझ्यामध्ये राहिला तर त्याचे गौरव होते. हालेलुया. जीवन व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. प्रत्येक दिवस प्रभूच्या सान्निध्यात सकाळी जायचं, त्याला सांगायचं, प्रभू मला भर, माझे दगड माती काढून टाक, काढून टाक, काढून टाक. काही माती एकदम चिकट असते ना, ती ग्लासला लागली की ते निघतच नाही. मग जास्त वेळ राहायचं ना. चिकट असेल तर जास्त वेळ राहायचं. पाप जात नसेल, सवय जात नसेल, जास्त वेळ प्रभूच्या सान्निध्यात राहा. प्रभू मी तुझ्याजवळ येतो, मी तुझ्या पायाशी बसतो. 1 तास 2 तास रोज 1-2 तास घालवले, ती चिकट मार्ग ती हळू निघून जाणार. मग पात्र शुद्ध होणार. करायचं शुद्ध आपल्याला. हो, नाही तर असंच जगून चालणार नाही. दिवस वाईट आहेत, दिवस वाईट आहेत, परिस्थिती वाईट आहे. झपाट्यानं दिवस बदलत आहेत. उद्या काय होईल माहीत नाही. माहीत आहे? नाही. परंतु आज जो दिवस प्रभूने म्हटलेला आहे, आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत तू मला आठव, तू माझ्याकडे ये, माझी वचने ऐक आणि त्याप्रमाणे कर. म्हणजे तुझं घर त्या खडकावरती बांधलेलं असेल. वादळ वारे आले तरी ते पडणार नाही. आणि जर तू मातीवरती बांधलंस, ह्यामध्ये माती भरून घेतलीस तर ते पडेल. त्याचा निभाव लागणार नाही. कोणती पात्र व्हायचं आहे? देवाची, सन्मानाची पात्र. देव आपल्या रूपाकडे पाहत नाही. देव मध्ये काय भरलंय त्याच्यावरती पाहतो. तू त्याच्या आत्म्याला भरलंय की व्यभिचाराला भरलंय? आत्म्याला भरलंय की दारूबाजीला भरलंय? आत्म्याला भरलंय की सूड भरलाय? आत्म्याला भरलंय की कोणाच्या वाईटाला भरलंय?
देव त्याला वापरतो. प्रत्येकाला वाटत नाही देवानं मला वापरावं, काहीतरी माझ्यातून करून घ्यावं, छोटंसं काहीतरी साक्ष. हां, हालेलुया, आमेन. किती मोठा सन्मान आपल्याला देवानं दिलेला आहे बघा. मान आहे ना देवाबरोबर चालणं, नाही का? पंतप्रधानाबरोबर चालायला आपल्याला बोलवलं, 1 दिवस 2 दिवस त्यांच्याबरोबर राहायला, तर किती मान असेल. सगळ्या भारतामध्ये आपला फोटो जाईल, हा 2 दिवस त्यांच्याबरोबर होता. नाही, हा कोण रे, हा कोण रे, ह्याला बघितलं कुठेतरी नाही का? मग प्रभूबरोबर राहिलं तर किती मान असतो. वाईट आहे? नाही, अजिबात नाही, मान आहे. प्रभू म्हणतो, जो माझा मान करील त्याचा मी मान करीन, जो माझा अपमान करील तो अपमान पावेल. मानाचे पात्र. काय बनायचं आपल्याला? मानाचे पात्र. रोज शुद्ध व्हायचं आहे. प्रभूला सांगूया, प्रभू माझ्यातील दगडमाती काढ, तुझ्या आत्म्यानं, तुझ्या जीवनानं मला भर, तुझं जीवनी पाणी त्याच्याने मला स्वच्छ कर. माझे अंतर्याम जाण, माझे हृदय पारख, माझे मनोभाव जाण, आणि कोणता दुष्टतेचा मार्ग असेल तर तो मला सांग. तुझ्या आत्म्याने मला धू, मला भर. तुझ्याशिवाय मला मला जगता येत नाही, तुझ्याशिवाय मला काहीच करता येत नाही. तू म्हणालास तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. प्रभू मला वापर, मला शुद्ध कर. तुझे येण्याचे दिवस जवळ आहेत, दुःखाचे दिवस येत आहेत, त्यामध्ये मी उभा असावं, विश्वासात न पडू नये. म्हणून मला आज तू बळकटी दे. माझं जगणं, माझं चालणं, माझं बोलणं तुझ्यामध्ये असू दे. मला राख आणि सांभाळ. प्रभू येशूच्या नावात मागतो, तो ऐक आणि मान्य कर. आमेन.